नमस्कार. बाईपणाचं भूगोल हे जितकं मोठं आहे ना, त्याहून त्याचा इतिहास आहे. कारण आजही अनेक वास्तुशिल्प पाहिल्यानंतर त्याच्यावरती रेखाटलेली सर्वाधिक स्त्री शिल्प हेच दाखवून देतात की तत्कालीन समाज हा मात्र स्त्री नेतृत्वदायीच होता. पण वेदकालीन वादविवाद पट्टू गार्गी ही मात्र बोलायच्याच क्षणाला शांत राहिली आणि तिची तीच माघार पुढे बाईपणाला मागं खिचत राहिली. मात्र कालांतराने समाजाचं नेतृत्व करणारं तिचं ते असणं, तिचं ते वागणं, तिचं ते बोलणं, तिचं ते चालणं हे सारंच खटकत राहिलं त्या समाजाला, दर्पणाला. पण तरी देखील इतिहासाची पानं कशी पलटत गेली ना, तशीच ती स्वतःचा इतिहास हा बदलत गेली. मग सावित्री, अहिल्या, जिजाऊ, ताराराणी अशी अनेक रूपं ती उभा करत राहिली त्याच दर्पणासमोर. मात्र कालांतराने त्याच दर्पणासमोर तिला तिचं अस्तित्व हे खुजं वाटू लागलं आणि ती स्वतःच्याच बाईपणात पुरुषत्व निर्माण करण्याचा साधा प्रयत्न करू लागली. मात्र बाईपणाच्या अखंड प्रवासाने प्रभावित झाल्यानंतर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असं म्हणणाऱ्या कित्येक नजरा जणू तिच्या त्याच पुरुषत्वाला नकार देत अनंत राऊत यांच्याच कवितेच्या ओळी म्हणू लागतात की माफ कर बाई, माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. आणि मग मात्र स्त्री कालची, आजची आणि उद्याची खऱ्या अर्थानं मला विचार करावा लागतो की ती कशी असेल. आणि हाच विषय मांडण्यासाठी आपल्या समोर उभा आहे ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो. नमस्कार, मी गुराव समर्थ अजित. अर्थातच विषय मांडतोय स्त्री आज, काल आणि उद्या. मित्रांनो, पहाटेच्या सकाळी एक नात तिच्या आजीला विचारते, आजी खऱ्या अर्थानं स्त्री म्हणजे काय असतं ग? तेव्हा आजी उत्तर देते, ती खणखणीत नाणं असते. ती खणखणीत नाणं असते, ती संघर्षाचं गाणं असते. डिवचली तर ती नागिन असते, डिवचली तर ती नागिन असते, खवळलं तर ती वाघीन असते, कडकडली तर ती वीज असते, ती ताह्ण्या बाळाची नीज असते. आणि बरं का पोरी, तिच्याच गर्भात उद्या भविष्याचं बीज असते, मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्याला समजलं की स्त्री म्हणजे नक्की काय असतं. पण व्यासपीठाला हा विषय का द्यावासा वाटला असेल की स्त्री आज, काल आणि उद्या खऱ्या अर्थानं पूर्वीच्या भूतकाळात जावंच वाटतं. आणि तेव्हा स्त्रीची अवस्था आणि व्यवस्था काय होती हे सांगण्याची तुम्हा आम्हाला गरज लागणार नाही. खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळी बालविवाह हा पहिला मुद्दा येतो. कारण जेव्हा तिचा जन्म व्हायचा तेव्हा ती 7-8 वर्षाची असायची, तेव्हा तिचा विवाह एखाद्या वृद्ध व्यक्तीशी करून दिला जात होता. आणि वृद्ध व्यक्तीशी विवाह करून दिल्यानंतर तो व्यक्ती कधी ना कधी तरी मरण पावायचा. आणि तेव्हा सगळेच लोक त्या स्त्रीला म्हणायची, ए विधवा, ए विधवा, ए विधवा. कारण समाजातील सर्वच लोकांना माहित होतं ही विधवा नाही तर अबला खरीना, कर्मठ लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्वीच्या भूतकाळात स्त्री सुद्धा एका हातात शस्त्र घेत होती. तिची बालविवाह, सतीप्रथा आणि तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता. तिला आजसारखं संरक्षण कोणच देत नव्हता. तिचं शिक्षण हे फक्त चूल आणि मूल यातच अडकलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजची काय अवस्था आणि व्यवस्था सांगायचीच झाली तर खऱ्या अर्थानं आज स्त्री एका हातात तिनं फक्त शास्त्र, शिक्षण घेतलं आहे आणि शिक्षणामध्ये तिनं प्रगती केली आहे. नोकरी असो, करिअर असो, कायदे संरक्षण, स्त्री आज आत्मनिर्भर बनत आहे. पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आज स्त्रीला नीट संरक्षण न मिळत असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं तिला संरक्षण काय मिळत नाही हे मला प्रश्न विचारावासा वाटतो. तेव्हा ते घटना आठवू लागते की हातपाय धडधाकट नसताना सुद्धा देशाची शान न राखणारा तो मला महत्वाचा वाटत नाही. तर हातपाय नसताना सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या इज्जतीची आणि देशाची शान राखणारी ती शीतल देवी मला नक्कीच आठवू लागते. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेस तीच खऱ्या अर्थानं मला महत्वाची वाटू लागते. मग मात्र आजचा हा प्रश्न झाला. काल खऱ्या अर्थानं सरोजिनी नायडू असोत किंवा
खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले, जिजाबाई, ताराराणी यांसारख्या अनेक स्त्रिया खऱ्या अर्थानं पुढे येऊन त्यांनी अधिकार नाही तर स्वतःचं संरक्षण, आरक्षण, पराक्रमाचे धडे आपल्याला गिरवायला सांगितले होते. मग मात्र आजची स्त्री खऱ्या अर्थानं जिथं असं एक पण क्षेत्र नाहीये की जिथं पुरुष आहे तिथं स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात आज महिला असलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं धरती की तिच्यावर आपण अन्याय अत्याचार करतो तेव्हा मला एक कविता आठवू लागते. धरती की धरा दुःख सहले, सूरज की तरह तू ढलती जा. धरती की धरा दुःख सहले, सूरज की तरह तू ढलती जा. सिंदूर की लाज निभाने को चुपचाप तू आग पे जलती जा. चुपचाप तू आग पे जलती जा. असा स्त्री तत्वाचा आपण डांगोरा पिटवत स्त्रीला स्त्री तत्व बहाल केलं. तिला एकीकडे देवीचं रूप दिलं, खरं तिला कायमच दगडात अडकून आपण टाकलं. म्हणजे खऱ्या अर्थानं आजचं तिचं जीवन खऱ्या अर्थानं उत्तम असलेलं दिसतं. आज तिनं शास्त्र घेतलेलं आहे. खरं उद्याची स्त्री शस्त्र आणि शास्त्र घेईल हा मला आत्मविश्वास आहे. खऱ्या अर्थानं एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेईल. उद्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री असेल, आज सुद्धा आहे, उद्या सुद्धा असेल. आणि स्वतःचं संरक्षण ती नक्कीच करेल. तिला आरक्षण नको आहे तर तिला संरक्षण हवं आहे. तिला आरक्षण नको आहे तर तिला संरक्षण हवं आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना तुम्ही बंद करा, पण एकीकडे तिला संरक्षण योजना तुम्ही नक्कीच द्या. आणि मित्रांनो, तूही अंबा, तूही दुर्गा, तूही माया भवानी, तूही लक्ष्मी, तूही सरस्वती, तूही मा कल्याणी, तूही नारायणी. खऱ्या अर्थानं उद्याची स्त्री स्वतःचं संरक्षण नक्कीच करेल इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी अनंत राऊत यांच्या शब्दात इतकंच म्हणतो, मुमताज ताजमहाल बांधत असताना नाही कुणाला आठवत की तू 14व्या बाळंतपणात वारलीस. तू उत्तम बुद्धिबळ खेळायचीस, उत्तम होतीस. यापुढे जर निमित्त मात्र राहायचं नसेल ना तर तुझा ताजमहाल तुलाच बांधावा लागेल. तुलाच बांधावा लागेल. उद्या ती स्वतःचं संरक्षण नक्कीच करेल हा माफक ठरतो. रूपागुणांची बेरीज वजाबाकी पैशाच्या हिशोबात केली जाते. लग्न हा व्यवहार ठरतो. इथं वधू विकली जाते. आणखीन एक शेवटला मुद्दा मांडतो की आज खऱ्या अर्थानं स्त्रीवरती आज हुंडा मागला जातोय. आणि या हुंड्यामुळेच वैष्णवी हगवण्यासारखी एखादी स्त्री मारली जात असेल तर हुंडा हा बंद व्हायलाच हवा. म्हणून शेवटी पुन्हा एकदा तेच म्हणेन, रूपागुणांची बेरीज वजाबाकी पैशाच्या हिशोबात केली जाते. लग्न हा व्यवहार ठरतो. इथं वधू विकली जाते. वार नाही तलवार आहे. समशेरीची ढाल आहे. स्त्री राख नाही तर ती धगधगता अंगार आहे. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मनपूर्वक धन्यवाद.